नमस्कार. कधी विचार केलाय की काही द्रव पदार्थ म्हणजे लिक्विड्स विजेचं वहन कसं करतात? हो, ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण याच्या मागे एक जबरदस्त विज्ञान आहे. चला तर मग या रहस्याचा छळा लावूया. तर सुरुवात करूया या एकदम मूलभूत प्रश्नापासून. एखादा द्रव पदार्थ विजेचा प्रवाह कसा काय वाहून नेऊ शकतो? आपल्याला माहिती आहे की धातूच्या तारांमधून वीज जाते, पण पाण्यातून किंवा इतर द्रावणांमधून हे नेमकं कसं घडतं? ह्या रहस्याची उकल करण्यासाठी आपण एका साध्या प्रयोगाच्या सुरुवातीच्या निरीक्षणांपासून सुरुवात करूया. म्हणजे जेव्हा शास्त्रज्ञांना हे पहिल्यांदा दिसलं तेव्हा त्यांना नक्की काय आढळलं ते पाहूया. तर प्रयोगांमधून एक कमाल गोष्ट समोर आली. शास्त्रज्ञांनी पाहिलं की आपलं साधं मीठ, कॉपर सल्फेट किंवा तीव्र आम्ल आणि आम्लारीसारखे पदार्थ हे पाण्यात विरघळले की ते द्रावण वीज वाहून न्यायला लागतं. हे एक फार महत्त्वाचं निरीक्षण होतं आणि आपल्या या कोड्याचा हा पहिला क्लू होता. आणि यातली महत्वाची गोष्ट म्हणजे हे काही कुठलेही सामान्य पदार्थ नाहीत. ते सगळे एका विशिष्ट रासायनिक गटामध्ये मोडतात. क्षार, तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी. यावरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. यांच्यामध्ये नक्कीच काहीतरी समान आहे जे त्यांना वीज वाहून नेण्यास मदत करतं. मग हे रहस्य आहे तरी काय? हे रहस्य दडलंय एका अदृश्य प्रक्रियेत. जेव्हा हे पदार्थ पाण्यात विरघळतात तेव्हा त्यांच्यात एक प्रकारचं विभाजन होतं. चला पाहूया हे छुपे खेळाडू नेमके आहेत तरी कोण? या अदृश्य प्रक्रियेला एक नाव आहे, वियोजन किंवा इंग्रजीत डिसोसिएशन. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे पाण्यात विरघळल्यावर संयुगे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयनमध्ये विभागली जातात. हाच आपल्या रहस्याचा सगळ्यात महत्त्वाचा सुगावा आहे. ही प्रक्रिया आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. सगळ्यात पहिलं संयुग पाण्यात विरघळतं. मग दुसरं ते विभाजित होतं, म्हणजे त्याचे तुकडे होऊन स्वतंत्र चार्ज असलेले कण तयार होतात. आणि तिसरं, यामुळे काय होतं की द्रावणामध्ये मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन मोकळेपणाने फिरायला लागतात. आणि हो, इथे मोठ्या संख्येने हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. वियोजनामुळे फक्त काही थोडे आयन तयार होत नाहीत, तर अक्षरशः प्रचंड संख्येने तयार होतात. आणि हीच संख्या विद्युत वाहकतेसाठी अत्यंत आवश्यक असते. ठीक आहे, तर आता आपल्याकडे हे आयन तयार आहेत, पण ते नक्की करतात तरी काय? चला पुढच्या टप्प्याकडे वळूया आणि पाहूया की हे कण कसे फिरतात, त्यांची हालचाल कशी होते. एक मूलभूत गोष्ट लक्षात घेऊया. द्रवावस्थेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कणांची गतिमानता. म्हणजे स्थायू पदार्थांसारखे द्रवातील कण एका जागी अडकून बसलेले नसतात, ते इकडून तिकडे फिरू शकतात. आणि हीच गतिमानता आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. आता गंमत बघा. जेव्हा या द्रावणाला इलेक्ट्रिक फील्ड लावली जाते तेव्हा या आयन्सची हालचाल काही कशीही कुठेही होत नाही, ती एका विशिष्ट शिस्तबद्ध दिशेने होते. जे पॉझिटिव्ह आयन आहेत, ज्यांना कॅटायन म्हणतात, ते धाव घेतात कॅथोडकडे म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोडकडे. आणि जे निगेटिव्ह आयन आहेत, ज्यांना ॲनायन म्हणतात, ते जातात ॲनोडकडे म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडकडे. अगदी कसं जसं रस्त्यावर विरुद्ध दिशांना जाणाऱ्या गाड्यांच्या दोन वेगवेगळ्या लेन्स असतात ना, अगदी तसंच. तर आता आपल्याकडे सगळे सुगावे आहेत. आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर द्यायला आपण आता पूर्णपणे तयार आहोत. यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आयनांचा आपापल्या इलेक्ट्रोडच्या दिशेने होणारा हा प्रवास म्हणजेच द्रावणातून होणारं विद्युत वहन, हेच ते उत्तर आहे. ही आयनांची हालचाल म्हणजेच विजेचा प्रवाह. तर थोडक्यात सांगायचं तर सगळ्या गोष्टी इथे एकत्र येतात. वियोजन ही प्रक्रिया गतिमान आयन तयार करते आणि हेच गतिमान आयन त्या द्रावणाला विद्युत वाहक बनवतात. कारण आणि परिणाम यांचा हा एक सरळ आणि थेट संबंध आहे. आणि आता जाता जाता एक शेवटचा विचार. मग यावरून शुद्ध पाणी आणि आपल्या घरात येणारं नळाचं पाणी ह्यात काय फरक असेल बरं? नळाच्या पाण्यात असं काय विरघळलेलं असेल जे त्याला विद्युत वाहक बनवतं? ह्यावर नक्की विचार करा.